नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। हॅलो हॅलो भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, 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 जय श्री राम। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचा निकाल काल दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी लागला। 29 महापालिकांचा निवडणुका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या आणि 29 महापालिकांपैकी 26 महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या 26 ठिकाणी महापौर होणार आहेत। हा प्रचंड मोठा विजय आहे भारतीय जनता पार्टीचा। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीने महापालिकांमध्ये हा सर्वात मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज आपण लोणावळा शहर मंडळातर्फे साजरा करत आहोत। आपण सर्व कार्यकर्ते आणि सर्व नेते मंडळी, शहराचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड, माजी नगरसेवक रामविलास चाचा खंडेलवाल, माजी नगरसेवक भगवानजी तनवानी आणि सर्वांची नावं घेणं होतं थोडं। सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, माता भगिनी आपल्या इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि तसेच सर्व आपले जुने जाणते कार्यकर्ते, ललितजी सिसोदिया असतील, सुधीर भाऊ राईलकर असतील आणि बाकी सर्व आपले बाकी ज्येष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, कमलेशजी सैगर आहेत आणि आपण हा आनंदोत्सव सगळा साजरा करत आहोत। आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महापालिकांमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आता स्थापित होत आहे। आपण आपल्या लोणावळा शहरामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी कसे मोठी होतील, कसे प्रगती होईल आपल्या भारतीय जनता पार्टीची, याकडे आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचे आणि आपला भारतीय जनता पार्टी हा लोणावळा शहरामध्ये कसा मोठा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचे आणि सर्वांनी प्रयत्न करायचे। कुठेही कोणी वेगळ्या पक्षाचं काम करू नये अशी माझी सर्व बाकीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे। आता ह्या आनंदोत्सवाच्या याच्यामध्ये फार बोलणं उचित ठरणार नाहीये, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं तर आपला पक्ष नक्कीच मोठा होणार आहे। एवढंच या निमित्तानं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 29 नगरपालिकेमध्ये 2026च्या सार्वत्रिक निवडणूकमध्ये 29 नगरपालिकेमध्ये आपण निवडणूक लढवत होतो। त्यामध्ये 26 नगरपालिकेमध्ये आपला विजय झालाय आणि हा विजय आपण आज या ठिकाणी साजरा करणार आहोत। ऍक्च्युली काल लोक म्हणत होते की कालच साजरा व्हायला पाहिजे, पण मुंबईतल्या 4 प्रभागामध्ये आपला निकाल जाहीर झाला नव्हता म्हणून फडणवीस साहेबांचं असं निमंत्रण होतं की कोणी जल्लोष सभा साजरी करायची नाही, ती उद्याच जल्लोष करायचा। तर नेत्यांचा जो आम्हाला प्रोटोकॉल येतो त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही आज या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत। आज या ठिकाणी आपले जेवढे काय भारतीय जनता पार्टीचे कट्टर लोक आज असतील तर ते आज या ठिकाणी आणि सगळे कार्यकर्ते हे एकनिष्ठेने एक जीवाने इथे काम करतात। जरी हा पराभव आपला यावेळेस झाला असला तरी आपली इकडे नगरपालिका की पहिल्यांदा गेली नाही, तरी आपले 4 नगरसेवक आपण निवडून आणलेत आणि त्यातही आपला उपनगराध्यक्षही आपला लोणावळ्यामध्ये आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व आपल्या लोणावळ्यात टिकणार आणि ते राहणार आणि ते कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचीच लोक आहेत। घर का बेदी लंकाड आहे, जे आपल्याला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे काय आपलं झालंय, आपला पराभव का झालाय, कशाने झालाय, ते आता बोलायचं नाही, फक्त आपल्याला एकजुटीने काम करायचं आणि
पुढच्या महापालिका निवडणुकामध्ये आपला कसा पूर्णपणे विजय आपण करता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आणि पार्टी बांधण्याचं काम आजपासून सुरू होईल. कोणीही कार्यकर्त्यांनी घाबरून जायची गरज नाही. आपली केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आपल्या देशात सत्ता आहे, सगळीकडे आपली सत्ता आहे. भारतीय जनता पार्टी हा एक नंबर पार्टी आहे आणि कोणी कार्यकर्त्यांनी कुठं घाबरायचं नाही, काय नाही. आपली नरेंद्र मोदी असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र भाऊ असतील, सगळे आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे आज मी काही जास्त बोलत नाही. आज आपल्याला ऍक्च्युली जल्लोष करायचा आहे, विजय उत्सव साजरा करायचा आहे. त्या निमित्ताने सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी महिला आघाडी परिजाताई भिल्लारे असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, उपाध्यक्ष, अध्यक्ष, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण जल्लोष करूया. जल्लोष करून या ठिकाणी पेढे वाटून सभा करू. पेढा ना पेढे. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.